नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मी गोबी मंचुरियन बनवलेले. जी फुलगोबी असते ना, त्या फुलगोबीचे हे मंचुरियन आहेत. मुलांना खूप आवडलेले आणि काही मिनिटातच बनवून तयार होते. त्यासाठी ना मी इथे फुलगोबी घेतलेले आहे. तर ह्या फुलगोबीला ना आधी ह्याचे मोठे मोठे तुकडे मी बाजूला करून घेते आणि नंतर त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी मोठे मोठे काप करून घेते आधी, मग नंतर त्याच्या अशा पद्धतीने मी छोटे तुकडे करून घेतलेले. जास्त बारीक नाही करायचे आपल्याला, मोठे मोठे थोडेसे लांबकी डंडी ठेवायचे. जे मागचे जे देठ आहे ना ते जास्त ठेवायचे देठ, जेणेकरून आपल्याला तळताना सोपं होईल. तर इथं एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 चमचे मीठ ॲड केलेले. मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचे, जेणेकरून त्यामधले जे काही किडे वगैरे असतील ते सगळं स्वच्छ होऊन जाईल. तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये एक 4 चमचे मैदा घेतलेला आहे, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, मिरे पावडर घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी ॲड करून अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर त्या बॅटरमध्ये तुम्ही फूड कलरसुद्धा ॲड केलं तरी चालेल, लाल फूड कलर नाही केलं तरी चालेल. तरी तर मी केलेलं नाही आहे. तर मिठाच्या पाण्यामधलं मी हे फुलगोबी साईडला घेतलेलं आहे आणि एक फुलगोबी घ्यायचं आहे, बॅटरमध्ये बुडवायचं आणि तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायच्यात. तेल छान कडक गरम करायचं आहे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत. तयार झालेला आहे. तर तुम्ही हे एकदमच तळून घेऊन जेव्हा मुलांना हवं तेव्हा तुम्ही नंतरनं ग्रेव्हीमध्ये तयार करून देऊ शकता. हे तुम्ही तळून एकदा स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे तळून झालेले आहेत. तर इथं मी ग्रेव्हीसाठी ना मी लसूण घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, मिरेपूड घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतलेली आहे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं. तेलामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला अर्ध कच्चंच ठेवायचं आहे, जास्त उशीर नाही परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ते अर्ध कच्चं परतून घेते. त्यामध्ये ना मी ते 1 चमचा मिरेपूड घेतलेला आहे. जे काळी मिरी असते ते काळी मिरी मी कुटून घेतलेली आहे. तर ते एक मी चमचा घेतलेला आहे त्याची पावडर. 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. 2 चमचे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. 1 चमचा मी शेजवान चटणी घेतलेली आहे. ही शेजवान चटणी ना मी घरीच तयार केलेली आहे. ह्याचेसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये ना मी इथे 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची स्लरी तयार केलेली आहे. ती स्लरी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती मी थोडंसं मीठ ॲड करते. मीठ थोडं किंचितच ॲड केलेलं आहे मी, कारण सोया सॉसमध्ये वगैरे मीठाचं प्रमाण असतं, म्हणून मी मीठ थोडंसंच ॲड केलेलं आहे. त्या हिशोबानेच मीठ ॲड करायचं आहे. तर जे तळून ठेवलेले आपल्याला गोबी आहेत तयार मंचुरियन, ते मंचुरियन ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं मी मिक्स करून घेते. तर इथं मिक्स करताना ना मी ते जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण ॲड केली ना, तेव्हाच मला ना ह्यामध्ये लिंबाचा रस किंवा आपलं व्हिनेगर ॲड करायचं होतं. तर मला लक्षात नाही आलं, तर मी इथं वरून नंतरनं 2 चमचे मी इथे व्हिनेगर ॲड केलेलं आहे. तर तुम्ही ते आपण जेव्हा टोमॅटो सॉस, सोया सॉस वगैरे टाकतो ना तेव्हा ॲड करा. तर मला लक्षात नव्हतं म्हणून मी नंतर ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि वरून थोडंसं कांद्याची पात भुरभुरून घेते मी. अशा पद्धतीने आपले हे गोबी मंचुरियन बनवून तयार झालेले आहेत. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.